तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मागच आपण भरपूर असे दिवाळी ट्युटोरियल अपलोडच केले, पण भरपूर जणांच्या मला अशा कमेंट आल्या की दादा दीपावली पाडावर नक्कीच लवकर ट्युटोरियल घेऊन ये. तर त्यामुळे दिवाळी पण आपली लवकरच जवळ आली भावना. ठीक आहे, बाकी ट्युटोरियल नक्कीच मी प्रोव्हाइड केले. संपूर्ण त्याची पीएडी आणि पीएलपी तुम्हाला नक्कीच दिली भावना मोबाईल युजरसाठी. बाकी डिझाईन एकदम टॉपची झाली, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, याची एक जिप फाईल क्रिएट केली. जिप फाईल मी 6 अंकी पासवर्ड टाकलाय. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावानो, 3 स्टेपमध्ये तुम्हाला तो पासवर्ड बघायला भेटणार. ठीक आहे, तर असे संपूर्ण ते एचडी क्वालिटी आपली डिझाईन आहे. ठीक आहे, तर असे पण येतोय फायनल मी फोटोशॉपमध्ये. हे बघू शकता भावानो, मी आलोय फोटोशॉपमध्ये. आता भरपूर जणांच्या चुका भरपूर अशा ठिकाणी होत्या, तर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्ट सांगतो. तर काहींनी मला अशा पण कमेंट केल्या क्रिएटिव्ह साईज काय घ्यायची पिक्सल लॅबमध्ये. ठीक आहे, इथं बघू शकता. आता XYZ आपण डिझाईन केली भावना, ही 10x8 मध्ये केली. जसं की तुम्हाला आता इथं संपूर्ण लेअर इथं हाईड करून घेतो. एक गोष्ट दाखवतो आपण कशा पण संपूर्ण ते ऍड केलाय. बाकी साईजचं सुद्धा तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, मोबाईल युजरसाठी सुद्धा नक्कीच सांगतो, हे पिक्सल ॲपसाठी. ठीक आहे, बाकी ते नक्कीच तुम्ही PLP वगैरे ओपन करून घ्या. संपूर्ण ते सेम टू सेम आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता एक गोष्ट मित्रांनो, इथं फाईलमध्ये येऊन न्यूमध्ये गेलतो आणि इथं मी एक 10x8 ची साईज क्रिएट केली ती. म्हणजे जसं की वरती 8 टाकलं, हाईटला 10 ठेवलं. आता सेम साईज तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये कशी घ्यायची माहिती आहे भावानो. जर तुम्ही इथं वरती वेटला आणि हाईटमध्ये तुम्हाला माहिती आहे रुंदी आणि वेट म्हणजे आपली लांबी. ठीक आहे, लांबी रुंदीचा हा फरक तुम्हाला कळाला असेल. तर त्यामुळं आपण हाईट म्हणजे इथं रुंदीला आपण 10 ठेवलंय आणि लांबीला आपण इथं 8 ठेवलं. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही 8x10 डायरेक्ट पिक्सल ॲपमध्ये केलं, नक्की तुमची साईज क्रिएट होणार, काहीच प्रॉब्लेम नाही भावना. ठीक आहे, मी सुद्धा की साईज क्रिएट केली आणि या साईजमध्ये मी सुद्धा प्रिंटिंग मारली भावना. मी त्यावर एक ट्युटोरियल आणणार मोबाईल युजरसाठी. नक्की मला कमेंट करा, नक्कीच ते ट्युटोरियल घेऊन येतो. ठीक आहे, आता हे फोटोशॉपमध्ये आपण 8x10 केली, बाकी इंचेसमध्ये ठेवली. आता भरपूर जणांचा प्रश्न असा राहतो का आम्हाला ही साईज पिक्सलमध्ये पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जसं की पिक्सल ॲप आहे, शक्यतो पिक्सल जास्त काम करते. फोटोशॉपमध्ये कसे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला बघायला भेटते, इंचेस म्हणा पिक्सल म्हणा. तर या पद्धतीने आपण तुम्ही ते नक्कीच करा. क्रोमला जर गेले भावानो, इथं इंचेस टू पिक्सल टाका. म्हणजे जसं की तुमच्या आपण आता ही साईज इंचेसमध्ये दाखवतोय. जर तुम्हाला हाईट 10 आहे तर 10चे तुम्हाला पिक्सल पाहिजे, तर इथं इंचेसमध्ये 10 टाकल्यानंतर ते कन्वर्ट होत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ते मी मागच्या ट्युटोरियलमध्ये सांगितलंच आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, किंवा तुम्हाला मी सांगितलं ते क्रोमला जाऊन तुम्ही नक्की ते सर्च करा. ठीक आहे, इंचेस टू पिक्सल. तर 8x10 आपण साईज क्रिएट केली ती या पद्धतीने. ठीक आहे, अशा पण हा मायने आपण क्रिएट केला. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, आपण इथं ग्रॅन्डेट मारला होता हा. ठीक आहे, हा आपण नॉर्मली फोटोशॉपमधूनच यूज केलाय. इथं बघ, जर तुम्हाला आता ग्रॅन्डेट मारचं माहीत नसेल, तिथं नवीन लेअर घेतली होती विंडोजमध्ये येऊन, इथं तुम्हाला ग्रॅन्डेटचं ऑप्शन हे बघू शकता. जे तुम्हाला क्लॅपचं ऑप्शन बघायला भेटतं त्याच्या खालीचे, त्यावर क्लिक केल्यानंतर इथं या पॅनलमध्ये तुम्हाला ते ग्रॅन्डेट बघायला भेटणार. ठीक आहे, तर असे तुम्ही नक्कीच तिथून ते ग्रॅन्डेट घेऊ शकता. बाकी आपण एक असं बॅकग्राऊंड उचललंय नॉर्मली, की संपूर्ण त्या बॅकग्राऊंड घेतलं आपण पिंटरेस्टवरून. ठीक आहे, काम झाल्यावर त्याला लॉक करून टाक. त्यानंतर एक मंडळा घेतलाय 2 या पद्धतीने, आणि बाकी त्यावर वॉटर टेक्स्चर मारलंय हे. तर हे वॉटर टेक्स्चर सर्वात मेन मुद्दा वाहनो. जसं की आपण पिंटरेस्टवरून काही डिझाईन करतो त्याला आपण गाऊसन ब्लर मारतोय. जसं की नॉर्मल जर झूम करायला गेलं फुटलेलं टाईप आपल्याला वाटतंय, तर त्यामुळं आपण त्यावर वॉटर टेक्स्चर मारलंय. ठीक आहे, आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं सुद्धा आपण ते नाव ब्लरमध्ये घेतलंय. बाकीच्या संपूर्ण ते डिटेल आपण इथं ऑन करून घेऊ संपूर्ण. ठीक आहे, बाकी दीपावली पाडा वगैरे जे नाव वगैरे या पद्धतीने. ठीक आहे, एक डिटेल आपण यात ऍड केली भावानो, हे बघू शकता या टाईपमध्ये. इथं संपूर्ण ते पहिले ऑन करून घेतो. आता हे जे लास्टला आपण जे मारले मग मित्रांनो कर्व कलर लुकअप. ठीक आहे, तर फोटोशॉपमध्ये संपूर्ण त्या गोष्टी टॉपच्याच बांधत्या. बाकी तुम्हाला तुम्हाला मी संपूर्ण त्या मोबाईलमध्ये देत चाललोय भावानो. यापुढं नक्कीच तुम्हाला PLP सुद्धा प्रोव्हाइड होत जाणार, तो काय विषय नाही. ठीक आहे, संपूर्ण मला कमेंट करा, त्यावर संपूर्ण त्या टॉपच्याच PLP आणणार. बाकी जे मटेरियल आपण तुम्ही बघितलंच असेल कशा पण कसं राहते. ठीक आहे, आता अशी पण डिझाईन आपण ही बनवली संपूर्ण त्या. बाकी दीपावली पाडवा ही संपूर्ण ते जे फॉन्ट आहे भावना, संपूर्ण युनिकोड आहे. युनिकोड टायपिंगची पद्धत तुम्हाला मी तुम्ही माझ्या प्रोफाईल एक मित्रांनो यावर व्हिडिओ सोडलाय मी,
तर टायपिंग कशी करायची, ठीक आहे. तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघून घ्या. तर बघू शकता इथं समजा इथं फोटोशॉपमध्ये दाखवून देतो तुम्हाला. तर XYZ आपण जे नाव आहे मित्रांनो हे दीपावली, तर हे जर तुम्हाला चेंज करायचं म्हटलं तर विंडोजमध्ये येऊन ग्लॅपचं ऑप्शन आहे ना, तिथून त्याच्या मदतीने तुम्ही नाव चेंज करू शकता सॉफ्टच्या पद्धतीने. ते नवीन बेसिकमुळे त्यांना फोटोशॉपबद्दल काहीच माहीत नाही, ठीक आहे. तर अशा तुम्ही तिथून नाव नक्कीच चेंज आउट करू शकता. तर बाकी डिझाईन संपूर्ण त्या प्रॉपर झाली वाहनं, नक्कीच मटेरियल डाउनलोड करा, ओपन करा, नक्की डिझाईन बनवा. बाकी तुम्हाला दिवाळीचे नक्कीच हार्दिक शुभेच्छा भावानो. असे टॉपचे टोटल आपण नक्कीच घेऊन या, नक्की मला कमेंट करा, ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.